नमस्कार, मी रवी जाधव मयूर किती प्रकारच्या कोंबड्या आहेत साधारण? 12 जातीच्या कोंबड्या आहेत आपण इथं प्रदर्शनामध्ये ठेवल्यात. सर्व जातीच्या कोंबड्यांची पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये मयूर मध्ये उपलब्ध आहे. आणि आपण एक एक समजून घेऊया आता साधारण. ही कुठल्या प्रकारचं काय हिचं वेगळेपण आहे? हे सोनाली जाते, सोनाली गावरान म्हणून. तर वर्षाला 200 ते 220 अंडे देते. वर्षाला? हा, 362 दिवसामध्ये. आणि 80 ते 90 दिवसामध्ये याचं वजन वाढ होतं. 1100 ते 1200 ग्रॅम वजन होतं. बरं. दुसरी कुठली ही? दुसरी ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप फक्त अंड्यासाठी चालते जास्त करून. याला अंड्याचं प्रोडक्शन 260 ते 300च्या आसपास मिळतं. फीड आणि मॅनेजमेंट कसं आहे तुमचं त्याच्यावर डिपेंड. बरं. याचे अंड्याचा आकार साधारण आपल्या गावठी अंड्याचा चित्रात दाखवल्याप्रमाणे. बरं. म्हणजे ही तुम्हाला फक्त अंडी खाण्यासाठी? फक्त अंड्यांसाठी बेस्ट आहे. मांसासाठी पण चालते, मांसासाठी अंड्यासाठी पण चालते. नाही, 2 in 1 पर्पज आहे. फक्त याला वजन वाढ थोडं स्लो आहे, याला वजन वाढ चांगलं आहे. छोटी पिल्लं घेताना साधारण तुमच्याकडनं जर घेतली तर याची प्राइस कितीला बसू शकतं? एक पिल्लू आहे. एक पिल्लू घेतलं तर आपल्या याच्यामध्ये 25 रुपयाला मिळतंय. 25 रुपयाला? हो. आणि याचं 35 रुपयाला आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचं. पुढचा कावेरी जातीचा पक्षी आहे. कावेरीला सध्या बऱ्यापैकी मार्केट आहे. कावेरीला मार्केट बऱ्यापैकी आहे. तर हा अंड्यासाठी पण चालतो, मांसासाठी पण चालतो. तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर 220 प्लस तुम्हाला अंडी मिळून जातात. अरे बापरे. आणि 70 दिवसामध्ये 1300 ग्रॅम ॲव्हरेज वजन होतं त्याचं चांगल्यापैकी. म्हणजे शेतकऱ्यांनी हा पक्षी जर नेला तर त्यांचं उत्पन्न चांगल्यापैकी वाढू शकतं. आणि अंड्यासाठी पण चांगल्या प्रमाणात प्रोडक्शन आहे याचं. बरं. हा जो कोंबडा दिसतो किती वजन असेल साधारण याचं? तो कोंबडा 4 किलोच्या आसपास असेल. त्यांनी सुद्धा बांग दिलेली म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं राईट. म्हणजे पक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा किती एक स्वतःची आयडेंटिटी असते. एक कितीला बसू शकतो आपल्याला एक पिलू याचं? 25 रुपयाने आपण देतोय. 25 रुपये? हो. बरं. आणि मागणी कशी आहे साधारण? तुम्ही एवढ्या आता 12 प्रकारामध्ये तुम्हाला माहित असेल मागणी. सध्या मागणी गिरराजला आपला कावेरीला सगळ्यात चांगली आहे. कारण काय म्हणजे? अंड्यासाठी पण चालतो, मांसासाठी पण चालतो. आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त प्रॉफिट याच्यातनंच होतंय. पुढं गिरिराज दिसतंय, काय याचं वेगळं पण? हा गिरिराजचं वैशिष्ट्य असं आहे, हा 60 ते 65 दिवसात मोठा होतो. 1200 ते 1300 ग्रॅम. आणि कलर सुद्धा याचे वेगळे दिसतात जरा. हो. आणि त्याचे पंख असतील किंवा त्याचं म्हणजे कलर सुद्धा त्याचा वेगळेच. हा मल्टी कलर मध्ये येतो हा पक्षी. हा पण मल्टी कलर मध्ये येतो. त्याचं वजन किती साधारण? पूर्ण वाढ झालेलं? पूर्ण वाढ झालेलं याचं वजन असेल एक 3 किलोच्या आसपास. 3 किलोच्या आसपास. आणि हे पण दोन्हीसाठी मांस? हो. याला अंडी थोडी प्रोडक्शन कमी आहे, मांसासाठी पण चालून जातं. पण कावेरी जात त्याच्यात बेस्ट आहे सगळ्यांच्या तुलनेमध्ये. हा काहीतरी गिनी फाउल कोंबडीमध्ये नाही मोडत का? कोंबडीमध्येच मोडतंय हे. पण दिसायला साधारण तो आपल्या लांडोर सारखा दिसतोय. मोराची जी लांडोर असते नाही, छोट आहे. छोटा एकदम. जसं आपण हे आता विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध आहे. याचं स्वतःची अंडी हे स्वतः उभवतं आणि पिल्लाचं प्रोडक्शन स्वतः काढतं. म्हणजे इन्क्युबेटरची आवश्यकता नाही लागत. हे आता याचं रेड कलरचं मीठ असतं आणि हे खाण्यासाठी सर्वात टेस्टी आहे. 3 स्टार 5 स्टार हॉटेलला आपण हा माल सप्लाय करतो कटिंगसाठी. वजन जास्त, हाईट जास्त असं किती? एक 1.5 किलोच्या आसपास वजन होतं याचं. आणि पूर्ण वाढ झाली कितीला साधारण विक्रीला? 1200 रुपये जोडीने आपण आता हे विकतोय मार्केट. अरे बापरे. म्हणजे 600 रुपयाला? 600 रुपयाला. आणि कावेरी साधारण कितीला जाते? ते कटिंगला जर ठेवलात तुम्ही तर किलोच्या रेटमध्ये विकला जातो. साधारणपणे आत्ताचं मार्केट आहे 175 रुपये किलो. म्हणजे तिच्यापेक्षा ही नक्कीच म्हणजे सगळ्यात महागडी काही इथं असल्यापैकी? याचं रेड मीठ आहे हे सगळ्यात वेगळे आणि आरोग्यासाठी चांगलं आणि हो खाण्यासाठी व्यवस्थित आहे. बरं बरं. इकडं ब्रह्मा पाहू आहे आता, एक वेगळं नाव आहे. म्हणजे थोडी पुढे गेले त्याची हाईट बीट पण रुबाबदार एकदम, व्हाईट पूर्ण आहे. काय याचं वेगळेपण आहे? हा कोलंबियन ब्रह्मा आहे. हा आपण आता विक्रीसाठी नाही ठेवलेला. याचं आपण प्रोडक्शन करतोय. हा फक्त डेमोसाठी आणलेला आहे. हो. किती वेट असेल साधारण याचं? 6 किलो बॉडी वेट आहे. हा 10 किलो वजनाचा कोंबडा होतो. आता सध्या 6 किलोचा आहे. आणि विक्रीला 400 ग्रॅमच्या आसपास फीड लागतं एका पक्षाला. विक्रीला भविष्यात जर तुम्ही ठेवला तर याची प्राइस काय होऊ शकते? आता ते कसं होतं त्याचा अंदाजे म्हणजे आपण 5 ते 6,000 रुपये जोडी म्हणजे छोटे. म्हणजे छोट्या म्हणजे तुम्ही कल्पना करू शकतो आपण का
नाही, कोंबडी म्हणायला जरी कोंबडी असली rare तरी ती रेअर किती. आणि तुम्ही आता याच्यावरती काम करताय म्हणजे जास्त हे तुम्ही स्वतःसाठी आणलेले आहेत सध्या. हो, आणि आज स्वतःसाठी आणलेले पहिल्यांदाच आहेत. प्रदर्शनात हा, ह्या वर्षी प्रदर्शनात, पुढच्या वर्षी प्रदर्शनात आलो तर 100% मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. विक्रीला असतील. हा, विक्रीला पुणे एकदा असतील. मला एकदा डिटेल सांगा या पक्षाबद्दल. याचं कसं आहे, साधारणपणे तुमचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर 150 ते 170 अंडी तुम्हाला वर्षाला मिळून जातात. आणि हा दोन्हीसाठी चालतो. नाही मीटसाठी नाही चालत. फक्त अंड्यासाठी. हा शो पीस आहे. शो पीस आहे. तुम्ही हा म्हणजे तो एक अँटिक पीस आहे. अँटिक आहे. दिसायला सुंदरता आहे त्याची. आपण जर पाहिलं तर अक्षरशः Farm त्याच्या house वगैरे. अंगावरचे पिसारे असतील किंवा त्याची छबी असेल ती एक वेगळ्या प्रकारची. त्याच्यामुळे नक्कीच पण अंडी सुद्धा तेवढी पौष्टिक आहेत खायला. प्राइस जर आपण 5-6 हजाराच्या पण कदाचित त्याच्यापेक्षा वाढू शकते. आज जर तुम्ही म्हणत असेल तेवढी तरी दुसरे एक दादा आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे. नमस्कार, मी शिंदे ॲग्रो फार्मचा अभिजित शिंदे. आता तुम्ही आला आहात की गावरान कोंबड्यांचा मॉल. एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गावरान जाती बघायला भेटतील. ज्यांचा जो बिझनेस पर्पज आहे, ज्यांना अंड्यांचा बिझनेस करायचा आहे, ज्यांना कटिंगचा बिझनेस करायचा आहे, तर इथे तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाईल. तुम्हाला काय करायचंय याच्यावर जे काय आहे तेच मार्गदर्शन केलं जाईल. नाहीतर आजकाल मार्केटमध्ये कुणी काही पाळतंय असं करण्यापेक्षा तुम्हाला काय नक्की आणि तुमच्याकडे काय विकलं जाईल ते पद्धत आपण त्यांना समजून सांगतो. त्यांचं सगळं ते नियोजन त्यांना दिलं जातं. एका दिवसाचे पिल्लं आपण सप्लाय करतो. एका महिन्याचे असतात. ज्यांना जर ब्रुडिंग जमलं नाही, काही शेतकऱ्यांना असतं की लाईट नसते, पाणी नसतं, याच्यामुळे ब्रुडिंग जमत नाही त्यांना, तर त्यांना आपण एका महिन्याचे पिल्लं सुद्धा सप्लाय करतो. म्हणजे ज्याला कुक्कुटपालनामधलं नॉलेज आहे, नॉलेज त्यांना काहीच पण- नाही आणि ज्यांना आहे त्या सगळ्यांना नॉलेज पासून तर सेटअप उभारण्यापर्यंत तुम्ही मदत करताय. सेटअप उभारण्यापर्यंत त्यांना जर विक्रीला त्रास होत असेल, आता काही जणांना मार्केटिंग जमत नाही, काही शेतकरी असतात की बाबा आपल्याला व्हॉट्सअप नाही जमत आहे, मार्केटिंग करत नाही, तर आपण त्यांच्यासाठी जर आमचा माल जर तिथं चालला असेल तर त्याची गॅरंटी आम्ही घेत असतो की हा आमचा माल गॅरंटेड तुमच्याकडे आहे. आमचा माल परत विकला जाईल आणि शेतकरी परत आपल्याकडनं पिल्लं घेईल. बरोबर. त्या उद्देशाने आम्ही त्यांना मदत करतो मार्केटिंगसाठी. बर. साधारण एक कुठलाही पक्षी असेल त्यातला तर मिनिमम बजेट किती एखाद्या पक्षाचं? एक त्याला 100 याचं फार्म उभारायचं तर त्याचं मिनिमम बजेट किती असेल? आता कसं होतं, आपण कावेरी आता सध्या कावेरीच घेऊया आपण market आहे चांगला ट्रेनमध्ये. तर कावेरी जर घेतला तुम्ही तर कावेरीचा पक्षी साधारणपणे 70 ते 75 दिवसात वाढ होतो त्याची आणि त्याला 135 ते 40 रुपयाच्या आसपास खर्च येतो. आणि 1300 ते 1400 ग्रॅम वजन होतं त्याचं ॲव्हरेज. मार्केटमध्ये आता कटिंगला जर तुम्ही विकलात तर 170-75 रुपये किलोचा वेट आहे. आणि लोकल मार्केटला विकायला आपण कुठं विकतो त्याच्यावर डिपेंड आहे. शेवटी कटिंगला विकलं तर 70-75 रुपये वेट आहे, 170-175 रुपये. आणि लोकलला विकलं तर 200, 250, 300. म्हणजे याच्यात बॉयलर प्रजाती तुम्ही ठेवलेल्या नाही, नाहीत? बॉयलर नाही, फक्त गावरान. आपण जर सांगितलं प्रेक्षकांना तर खरं तर आपण बॉयलर खाऊन आपली तब्येत बिघडते. आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये आजार. तर यामध्ये आपण ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या सगळ्या आपल्याला आरोग्यपूर्ण आहेत असं म्हणता येईल. सर तुम्हाला आता काय झालंय की आपला एक ट्रेंड चालू झालाय की आपण जुने कपडे घालायला चालू केले, जुन्या गोष्टी. आता आज पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर गावरान कोंबड्याचे खानावळ जे चालू झालेले आहेत ते चालू झालेले आहेत. काही काही मोठे हॉटेल्स हायवेला म्हटलं तर पुन्हा एकदा आपण बरोबर. तर आता काय होतंय की आपल्या लहानपणी आपण गावरान कोंबडाच खायचो. आपले आई वडील जर आता बघत असेल तर एवढे आजारी लहानपणी कधी पडले नसायचो. आताही आमचा तोच चाललाय की तुम्ही गावरान कोंबड्या खा, गावरान अंडी खा, त्याच्यामध्ये प्रोटीन युक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. तुम्ही एक अंड रोज जरी खाल्लं ना तुम्ही आजारी अजिबात पडणार नाही. तुम्हाला डॉक्टरकडे जायची काही गरज नाहीये. जिम मध्ये जे कोणी लोक जातात ना ते आपल्याकडनं भरपूर गावरान अंडी घेतात कारण सर्वात जास्त प्रोटीन्स ह्याच्यामध्ये भेटतात. तुम्ही जे पावडर खाता त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये तुम्हाला पोट पण भरतं आणि तुम्हाला प्रोटीन युक्त आहार मिळतो. मला पुन्हा एकदा सांगा, तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर नेमकं तुमचं संपर्क क्रमांक आणि कुठल्या शहरामध्ये तुम्ही राहता आणि कसं तुमच्यापर्यंत यायचं? सर आपण पुणे जिल्ह्यामध्ये असतो. एक मंचरला आपला एक फार्म आहे मयूर हॅचरीज म्हणून. तिथे आपण एका दिवसाचे पिल्लं जे आहेत ते तुम्हाला तिथे सप्लाय केले जातात. आणि आपल्या शिक्रापूरला एक फार्म आहे तिथे तुम्हाला 1 महिन्याचे सगळे पिल्लं त्याच्या पुढचे सगळे पिल्लं तुम्हाला भेटून जातात. तुमचा संपर्क नंबर सांगा. तुम्हाला शिक्रापूरला जर आला तर 9028682704 हा नंबर माझा आहे. अभिजित शिंदे मी आहे. तुम्हाला एका महिन्याचे सगळे पिल्लं भेटतील. रवी सर मयूर हॅचरीमध्ये हे करते ते तुम्हाला नंबर सांगतो. माझे संपर्क करायचा झाला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860278290. तुम्हाला एक दिवसाची पिल्लं मिळून जातात. आज गावरान अंडा तुम्हाला 10-20 रुपयाला जास्त वाटत असेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रोटीन भेटणारी गोष्ट आहे ती.
त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की 2 दिवस राहिले, तुम्हाला गावरान कोंबड्यांचा मॉल हा पहिल्यांदा भारतात आपण उभा केलेला आहे. तिथे सगळ्या गावरान जाती तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतील. त्याच्यामध्ये त्यांचे फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट आहेत, त्यांच्यासाठी वेगळी आपण बदक आणि टर्की जात ठेवलेली आहे. त्यामुळे आणि तुमचा जर गोट फार्म असेल, त्यांचा कुक्कुट फार्म असेल, त्यांचा गाईचं फार्म असेल, तर त्यांनी नेमकं टर्कीची पिल्लं त्यांच्या फार्मवर ठेवले पाहिजेत. तर टर्की अशी जात आहे की ती सिक्युरिटी गार्डचं काम तुमच्या फार्म हाऊसवर करते. नक्कीच. तर गावरान खा, सुदृढ राहा, कारण आपण साधं खातो, स्वस्तातलं खातो आणि आजारी पडून लाखो रुपये डॉक्टरांना खर्च करतो. त्यासाठी गावरानकडे पुन्हा एकदा या, असं दादांनी सांगितलंय. तुम्हाला पुन्हा जर 2 दिवस आता राहिलेले आहेत प्रदर्शनाच्या आणि या सगळ्या गोष्टी शेवटी मी फक्त दाखवतोय, कारण आपला फोकस जो होता तिकडच्या कोंबड्यांचा तो झालेला आहे. इकडच्या काही गोष्टी फक्त दादा आम्हाला थोडक्यात सांगा. कडकनाथ, पण आता कडकनाथ मार्केटला थोडी डाऊन झालेली मधल्या काळात. काय झालंय की थोडंसं मार्केटिंग बॅड झाल्यामुळे कडकनाथ हे काहीतरी हाईप केल्यामुळे कडकनाथचं मार्केट डाऊन झालेलं आहे. कडकनाथ हा खूप सुंदर प्राणी कोंबडी आहे. त्याचं मीठ हे चरबीलेस असतं, त्याला खायला काळ्या कलरचं असतं, पण खायला एकदम हाय प्रोटीन त्याच्यामधून तुम्हाला भेटतं. त्याच्या अंड्यांमधून पण हाय प्रोटीन तुम्हाला भेटतं. त्याचं थोडं बॅड इम्प्रेशन लोकांमुळे म्हणून त्याचं मार्केट थोडं डाऊन आहे. पण आज आमच्याकडे भरपूर मागणी आहे. हॉटेल्समध्ये आमच्याकडनं भरपूर लोक घेऊन जातात. खूप शेतकरी याचं मोठे मोठे फार्म्स पण आमच्या बॅड मार्केटिंग झाल्यामुळं आपल्याकडे ग्रामीणला चालत नाही. दुसरा हा कुठला पक्षी आपण बटेर, तितर म्हणजे आपल्याला जॅपनीज क्वाईल असं त्याला म्हणतात. याची ही मीट पर्पज, ह्याला हाय प्रोटीनच ह्याचे अंडे आणि याचं मीठ आहे. याची वाढ फक्त तुम्हाला 260 ते 300 ग्रॅम पर्यंत जातं फक्त 40 दिवसामध्ये. आणि अंड्यांचं प्रोडक्शन याला भरपूर आहे. याच्या अंड्याची अंडी size पण तुम्ही पोषक बघत असाल तर ही अंड्याची size आपण क्लोज दाखवूया थोडस जरा. अगदी आपण जुन्या हाडक्या ज्या गोट्या असायच्या खेळायच्या त्या आकाराचं साधारण. बरोबर. एवढं पौष्टिक असते सर. हे एवढं पौष्टिक असते. तुम्ही 4 अंडे खाल्ले म्हणजे हे अंड्यासाठी एका अंड्याचं पोषण मूल्य त्यातून त्याचं मीठ पण तोच प्रकार आहे. अरे बापरे. एक पिल्लू साधारण आणि अजून एक मीठ तुमचं होतं की आज लोकांना कळतं की काळं अंड, कडकनाथचं काळं अंड असतं. कडकचं काळं अंड नसतं. कडकनाथ ही गावरानच कोंबडी आहे, त्याचं हे अंड असं असतं. त्यामुळे काळं अंड हे मीठ सगळ्या लोकांनी काढून टाकावं. गावरान जाती आहेत, गावरान सारखंच अंड असतं. बरोबर. तिसरी आता ही पुढचं काय, मिले प्लेअर. सर ही बेल्जियमची जात आहे. बेल्जियमची मिली फ्लेअर असं म्हणतात. ही आता पूर्ण अडल्ट आहे. ही मादी आहे, नर आहे. यांच्या अंड्यांचं प्रोडक्शन सुद्धा चालू आहे. हे फक्त शो पर्पज आहे. काय तुम्ही आता बघत असाल की दिसायला सुंदरता दिसते, खूप कलरफुल सुंदर आहे. जसे मोठे पक्षी आपण ते पाहिले तसे. सर्वात छोटी कोंबडी. हे लोक शो पीस म्हणून शो पाळत त्यांचा असेल. ऑर्गो टुरिझम आहे, त्यांचं हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे ना, त्याच्यासाठी हे तुम्ही आपण क्लोज थोडंसं पाहूया. हिचे, ह्या कोंबडीचे पाय पहा कसे अतिशय सुंदर आहेत, खाली असे पसरट, आणि त्याच्यावरती सुद्धा ते पंख वेगळ्या कलरचे दिसत आहेत. सर पुढचे काय ते इंडियन रोड रनर. सर आपल्याकडे ना 2 बदकाची जाती आहेत. त्यांचा स्वतःचा आपल्याकडे पॅरेंट स्टॉक आहे. आता हा इंडियन रोड रनर बदक आहे. याचं अंड्यांचं प्रोडक्शन 250 ते 300 अंडे तुम्हाला वर्षाला भेटून जातं. आणि दुसरा आहे व्हाईट पिकिंगचा बदक. हे दोन्ही बदकं आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे शो पर्पज पण लोक आपल्याकडनं घेऊन जातात त्यांच्या फार्म हाऊसमध्ये, रिसॉर्ट्समध्ये ठेवण्यासाठी. याचं अंड्यांचं प्रोडक्शन पण चांगलं आहे आणि अंड पण याचं चांगलं प्रोटीन युक्त आहे. याचं मांस पण खाल्लं जातं. आणि आता ह्या बाजूला सुद्धा काही पक्षी दिसतात. हे कुठले दादा मला सांगा जरा ह्या बाजूचे. ही टर्की आहे सर, ऑस्ट्रेलियन टर्की याला म्हणतात. ही मादी आहे, हा नर आहे. हा मोराच्या पिसारासारखा तुम्हाला दिसत असेल आता. इतका सुंदर प्राणी आहे हा. ऍक्च्युली ना फार्मचा सिक्युरिटी गार्ड आपण यांना म्हणतो. तुमचं जर मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जर गाईचा गोठा वगैरे सगळ्या गोष्टी असतील ना, त्याच्यासाठी हा साप, विंचू या सगळ्यांपासून संरक्षण करतो. याचं काम एकच आहे की ज्या ठिकाणी तुमचा माणसाची नजर जाणार नाही त्या ठिकाणी हा पक्षी जातो आणि प्रत्येक ठिकाणी कान्याकोपऱ्यामध्ये फिरून फिरून सगळे विंचू, साप, गोचीड जे काय आहे त्याचं संरक्षण करतो. म्हणजे आपल्याला जे आपल्या परिसराचे धोकादायक छोटे किडे आहेत, प्राणी आहेत, तुमच्या गाईला किंवा तुमच्या कुक्कुटपालनाला तुमचा जो कुठला गोठा असेल किंवा ह्याच्यासाठी ना, तर हा त्याचा अन्न म्हणून सगळं खातो. बरोबर. हा सिक्युरिटी गार्ड आहे. याला तुम्हाला पैसे द्यायचे नाही, काय नाही. हा 24 तास आहे. आता तुम्ही आणि मी आणि आम्ही एका घरामध्ये राहतोय तर हा आपल्याला ओळखतोय तर आपला अटॅक करणार नाही. पण बाहेरचा माणूस आला की हा त्याच्यावर धावून जातो. धावून जातो म्हणजे काय की बाहेरचा कोणीतरी अटॅक म्हणजे माणूस आलेला आहे, तो आरडाओरडा करतो जेणेकरून तुम्ही अलर्ट राहता की बाहेरचं कोणीतरी आलेलं आहे. म्हणजे हा बिनपिगारी फुल अधिकारी सिक्युरिटी गार्ड आहे. तर ज्यांचा फार्म असेल तर त्यांनी नक्की आमच्याकडनं पिल्लं घेऊन जावा. आता पिल्लं सुद्धा विक्रीला अवेलेबल आहेत. तुम्हाला तुम्ही ज्या त्या गावरान मॉलमध्ये आलेले आहात, इथं जे काय आहे त्याचे सगळं अवेलेबिलिटी आमच्याकडे आहे. त्याचे सगळे पॅरेंट स्टॉक आपण मेंटेन केलेले आहेत. नक्कीच. तर प्रदर्शनात तुम्ही आल्यानंतर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि इथं आल्यानंतर कोंबडीच्या ह्या 12 प्रकारच्या जाती
त्यानंतर तुमच्या सौंदर्य फुलवणारे किंवा सौंदर्य तुमच्या फार्म हाऊसला सौंदर्य वाढवणारे काही पक्षी आहेत. हे सगळ्या गोष्टी तुम्ही आल्यानंतर पहा, स्वतः विकत घ्या आणि आपल्या फार्म हाऊसला घेऊन जाऊ शकता. त्यासाठी दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे नंबरसुद्धा आपल्याकडे आहेत. तर आपण इथंच थांबणार आहोत, पण आल्यानंतर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या. ही 2 दिवस फक्त आता राहिलेले आहेत. रविवारचा आणि उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप शेतकरी आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना आता हा पक्षी आवडलेला आहे. तर आपण आता पक्ष्यांचा जो काही रेट ठरलेला आहे तो उद्या ह्याचा लिलाव चालू करणार आहे आपण, शनिवार आणि रविवार. तुम्हाला जेवढे आत्ता इथे 12 जाती दिसत आहेत त्या सगळ्यांचा लिलाव आपण शनिवार रविवारमध्ये करणार आहोत. नाही ब्रह्मा आणि मिली फ्लेअर सोडून हे अँटिक पीस आहेत. ते सोडून बाकी सर्व जाती आहेत ना. हो. सर पुढच्या वर्षी नक्की भेटेल. पुढच्या वर्षी नक्की प्रोडक्शन मिळेल. चालू आहे. चालतंय. तर निलावात सहभागी व्हा आणि हे आपल्या घरी घेऊन जा. टर्की, गावरान कोंबड्यांचा गिनी फॉल. आस्वाद घ्या.